गुड मॉर्निंग गँग. आज आहे संडे आणि मी तुमची लाडकी नीलम. सकाळीच उठून झाडांकडे बघून निसर्गप्रेमी बनण्याचे नाटक करत आहे. कारण काय तर संडेची सुरुवात जितकी शांत तितकं मनाला प्रसन्न वाटतं. मी मनाशी पक्का निश्चय केला होता की आज जाऊन साऊथ इंडियन चवीवर दरोडा टाकायचा. डोक्यात मऊ इडली आणि मेदूवड्याचे स्वप्न रंगत होते. तितक्यातच त्यांना अचानक थोडा त्रास व्हायला लागला. संडेच्या प्लॅनमध्ये नवऱ्याची तब्येत बिघडणे हा जगातील सर्वात मोठा नियम आहे बाबा. त्याच्या गाडीऐवजी आमची गाडी धावली मेडिकलकडे. त्यांना औषध दिलं. कारण पतिदेव खुश तर संडेच खुश. त्यांना थोडंसं बरं वाटलं. आम्ही पोहोचलो थेट नाश्त्याच्या टेबलवर. समोर आली कापसासारखी मऊ इडली. इतकी मऊ जणू गादीवरच सांबार ओतलंय. त्याचा तो सुवास आणि खोबऱ्याची चटणी, आ हा हा. आणि तो मेदूवडा तर इतका क्रंची होता की शेजारच्या टेबलावरच्या माणसाला सुद्धा त्याचा कुरकुरीत आवाज ऐकू गेला असेल. पोटपूजा तर झाली, पण फुकटचा नाश्ता पचणार कसा? लगेच मला घेऊन गेले संडेच्या हक्काच्या मजुरीला, म्हणजेच के मार्केटला किराणा भरायला. मॉलमध्ये गेल्यावर प्रत्येक बायकोप्रमाणे मी पण 1000 गोष्टी ट्रॉलीत भरल्या. फिरताना अचानक माझं लक्ष पॉपकॉर्नच्या मक्यावर गेलं. त्यावर संध्याकाळी कुकर चढवला. त्यात तेल, हळद, मीठ आणि थोडं झणझणीत तिखट टाकलं. मका टाकून कुकरची शिट्टी काढली. काही मिसाईलच लॉन्च करणार आहे. आणि 2 मिनिटात पॉप 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 कुकरमध्ये जणू टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. गरमागरम चटपटीत पॉपकॉर्न तयार झाले. मग मी आणि सोफ्यावर बसलो. मस्त पॉपकॉर्न खाल्ले आणि गप्पा मारल्या. तर असं होता आमचा कॉमेडी संडे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.